तुमच्या मुलावर कधीच संकट नाही येणार. आज फक्त 2 मिनिटे हे ऐका. नमस्कार मित्रांनो, आज हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत ऐकायलाच हवा, कारण आज आपण बोलणार आहोत तुमच्या मुलांच्या संरक्षणाविषयी. हो, आपण पालक म्हणून स्वप्न बघतो, कष्ट करतो, रात्रभर झोप लागत नाही. फक्त एकच इच्छा, आपली मुलं सुखी असावीत, सुरक्षित असावीत, त्यांच्यावर कधीच संकट येऊ नये. आजचा व्हिडिओ त्या सगळ्या पालकांसाठी ज्यांच्या मनात एक छोटा धागा असतो, देवा माझ्या मुलाचं रक्षण करू. पालकांची प्रार्थना किती शक्तिशाली असते. या जगात एकच अशी गोष्ट आहे जी देवाच्या ही वर जाते, आणि ती म्हणजे आईवडिलांचा आशीर्वाद. विद्येची देवता, आरोग्याची देवता, संपत्तीची देवता, त्यांच्यापर्यंत प्रार्थना पोहोचायला वेळ लागू शकतो, पण आईवडिलांचं अंतःकरणातून निघालेलं एक वाक्य, माझ्या मुलाचं भलं होऊ दे, हे तर क्षणात विश्वात पसरतं. काही वेळा आपल्याला कळत नाही, पण मुलं संकटातून बचावतात, कारण त्यांच्या मागे तुमची प्रार्थना असते. 2 मिनिटांची ऊर्जा. आज मी तुम्हाला विनंती करतो, या व्हिडिओतील पुढचे 2 मिनिटांचे शब्द मनापासून ऐका. तुमची ही 2 मिनिटं तुमच्या मुलांच्या आयुष्याचा दिशा बदलू शकतात. त्यांच्या आयुष्याला संरक्षण कवच देऊ शकतात. हे शब्द साधे नाहीत, हे शब्द आहेत पालकांच्या प्रेमाची शक्ती जागृत करणारे. एक संकल्प करायचा आहे. आता डोळे बंद करा, एक खोल श्वास घ्या आणि मनात म्हणा, माझ्या मुलांवर कोणतेही संकट येणार नाही. त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक अडथळा देव स्वतः दूर करेल. त्यांचं आरोग्य, त्यांची प्रगती, त्यांचा आनंद माझ्या आशीर्वादाने सुरक्षित आहे. पहिल्यांदा हे शब्द साधे वाटतील, पण ते विश्वात कंपन निर्माण करतात. विश्वातून उठलेली ही ऊर्जा तुमच्या मुलांकडे थेट जाते आणि त्यांच्याभोवती एक अदृश्य कवच तयार होते. एक छोटी कथा ऐकायची. पालकांचे आशीर्वाद कसे वाचवतात. एका गावात एक कुटुंब राहत होतं. आई रोज देवासमोर दिवा लावायची आणि एकच वाक्य म्हणायची, देवा माझ्या मुलांवर कधीही संकट आणू नको. एक दिवस तिचा मुलगा शहरात गेला. रस्ता ओलांडताना मोठा अपघात होणार होता. सगळेच थरारले, पण त्या क्षणी एक वाहन वेळेत थांबलं. मुलगा सुरक्षित राहिला. त्यालाही कळलं नाही, पण ज्यांनी पाहिलं त्यांनी एक गोष्ट स्पष्ट सांगितली. तो वाचला, कारण कोणीतरी वरून त्याचं रक्षण करत होतं. मित्रांनो, तो कोणीतरी म्हणजे देव नव्हता, ते होते त्याच्या आईवडिलांचे आशीर्वाद. जगातल्या कोणत्याही संकटापेक्षा पालकांच्या प्रेमाची शक्ती मोठी असते. मुलांसाठी संरक्षण कवच. आज तुम्ही तुमच्या मुलांसाठी एक संरक्षण कवच तयार करू शकता. ते काय करायचं? फक्त रोज सकाळी किंवा रोज रात्री 30 सेकंद मुलांचं नाव मनात घ्या आणि म्हणा, देवा माझ्या मुलांचं रक्षण कर. त्यांच्या सर्व मार्गावर प्रकाश टाक. त्यांचं आयुष्य आनंदी ठेव. हे जास्त अवघड नाही, पण प्रभाव अपार आहे. ज्यांच्या घरात ही प्रार्थना थांबत नाही, ते घर म्हणजे मंदिर, आणि तिथल्या मुलांसाठी देव स्वतः पहारा देतो. यामागचं आध्यात्मिक सत्य, प्रत्येक घराभोवती ऊर्जा असते. पालकांची काळजी, प्रेम, प्रार्थना ही ऊर्जा सकारात्मक करते. जिथे प्रेम असतं तिथे संकट पाऊल टाकू शकत नाही. जेव्हा तुम्ही म्हणतात, देवा माझ्या मुलाचं रक्षण कर, तेव्हा खरं तर देवाला आदेश देत नाही, तुम्ही विश्वात संदेश पाठवता, या घराची मुलं माझ्या संरक्षणाखाली आहेत. आता हे 10 मिनटं तुम्ही दिलीत. शेवटची एक गोष्ट लक्षात ठेवा. विश्वास, प्रार्थना, पालकांचा आशीर्वाद
हे सर्व मिळून मुलांसाठी सर्वात मोठी सुरक्षा बनते. तुमच्या मुलांचं आयुष्य उज्ज्वल आहे, ते सुरक्षित आहेत, ते यशस्वी होतील आणि देव त्यांच्यासोबत प्रत्येक पावलावर असेल. जर तुम्ही ही श्रद्धा स्वीकारली तर तुमच्या मुलांवर कधीच संकट येणार नाही. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. उद्याला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. थँक्यू.